सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। निजामुद्दीन नदाब नावाचा एक युवक जे चिंचोळी एमआयडीसी या ठिकाणी कामाला गेला होता। जेपी नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर तिने आणि त्याचा एक भावाचा मुलगा त्या ठिकाणी कामाला गेला आणि त्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर एका गाडीमध्ये तिथल्या काही कंपनीतलं सामान काढून त्या गाडीमध्ये शिफ्ट करायचं होतं आणि त्या ठिकाणी बघितलं की असुरक्षितपणे एक मोटर जे आपण पाणी ओढण्याची जी मोटर असते ती मोटर होती आणि आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमला होता, चिखल होता। अशा परिस्थितीमध्ये निजामुद्दीन नदाबने सांगितलं आणि त्याच्या पुतण्याने पण सांगितलं की आता आमच्या हातून अशा पद्धतीने काम होऊ शकत नाही, हे पाणी वगैरे आहे, हे पाणी कमी झाल्यानंतर मोटर बंद झाल्यानंतर आपण करू। परंतु जेपी कंपनीचा जो मालक आहे त्यांनी त्या मुलाला आणि त्याच्या ज्या माणसाला निजामुद्दीनला आणि त्याच्या भावाच्या मुलाला सांगितलं की आजच्याच हे करावंच लागणार, म्हणून त्याला जबरदस्तीने त्या ठिकाणी काम करावं लागलं आणि हे काम करत असताना निजामुद्दीन नदाब या युवकाला म्हणजे 40 वर्षाचा अवघ्या त्या युवकाला करंट लागला आणि त्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला। आणि इथंवरच हा विषय संपला नाही। करंट लागल्यानंतर तो का जागेवर मेलेला नव्हता। ज्या वेळेस करंट लागल्यानंतर त्या निजामुद्दीनला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अँब्युलन्स त्या मालकाने बोलवलं नाही, कुठल्याही प्रकारचा हॉस्पिटलला त्या ठिकाणी नेला नाही आणि त्याच्या संदर्भात कुठलीही सहानुभूती न दाखवता त्या ठिकाणाहून पळ काढण्याचं काम त्या मालकाने केलं। त्या मालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी असणार आहे। आणि त्याचबरोबर दुसरा आणि बघा, ज्या ठिकाणी तो युवक पडलेला होता त्या ठिकाणी त्याचा जो भावाचा मुलगा होता त्याला गाडी नीट चालवता येत नसताना सुद्धा एखाद्या जनावराला जसं गाडीत घातलं जातं त्या पद्धतीने जनावराला गाडीत घालून त्या युवकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्या माणसाचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलच्या लोकांनी सांगितलं। आपण एखादा बघितला जर वेळेवर त्याला 108 अँब्युलन्स असेल किंवा आजूबाजूचा चिंचोळी एमआयडीसी मध्ये सुद्धा हॉस्पिटल आहे आणि ज्या ठिकाणाहून तिथपर्यंत सिव्हिलपर्यंत आलं तर 50 हॉस्पिटल त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत। एकही हॉस्पिटलला घेऊन जाण्याचं काम त्या मालकाने केलं नाही, मालक पळून गेला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी सर्व पक्षाचे मुस्लिम समाजाचे सर्व लोक आहेत। जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली जात नाही तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा प्रकारचा इशारा संबंधित नातेवाईकांनी दिलेला आहे। तर मी आदरणीय पोलिसांना सांगतो, हे मोहोळ पोलीस स्टेशनची हद्द आहे, आम्हाला कुणाबरोबर कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायचा नाहीये। पण एकीकडे जर निजामुद्दीन नदाबला न्याय भेटत नसेल तर न्याय कसा मिळवायचा आणि त्याच्यासाठी कुठंपर्यंत जाण्याचं हे आम्हाला चांगलं माहित आहे। त्याच्यासाठी मोठा संघर्ष करू, आरपारचा संघर्ष करू। जोपर्यंत निजामुद्दीनला न्याय मिळत नाही, संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार।